नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, स्टडी हेल्पर कोचिंग क्लासेस अहेरी येथे तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। आपण मागच्या काही व्हिडिओमध्ये मॅथ या सब्जेक्टला स्टार्ट केलेला आहे आणि मॅथ सब्जेक्टमधील आपण फर्स्ट युनिट घेत आहोत, जो की काय आहे त्या ठिकाणी तर नॉलेज ऑफ नंबर्स। आज बघा या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत, नॉलेज ऑफ नंबर्स या टॉपिक मधील काय करणार आहोत त्या ठिकाणी नेक्स्ट जो काय आहे आपला टॉपिक आहे तो त्या ठिकाणी मी समजावून सांगणार आहे। टॉपिकचं नाव आहे या ठिकाणी द स्मॉलेस्ट अँड ग्रेटेस्ट नंबर्स फ्रॉम गिवन डिजिट्स। म्हणजे काय असते बघा, तुम्हाला काही नंबर्स दिलेले असेल आणि त्या नंबर्सचा यूज करून तुम्हाला काय करायचं आहे त्या ठिकाणी स्मॉलेस्ट नंबर ग्रेटेस्ट नंबर काय करायचं आहे त्या ठिकाणी प्रिपेअर करायचे आहे। आणि बघा तुम्हाला काय होऊ शकते की या टॉपिकवर डायरेक्ट क्वेश्चन येऊ शकतात, अदरवाइज त्या ठिकाणी थोडे कॉम्प्लिकेटिव्ह क्वेश्चन सुद्धा या टॉपिकवर विचारले जाऊ शकतात। तर सगळ्यात पहिल्यांदा बघा या टॉपिकचा आपण बेस क्लिअर करूया की आपल्याला जर काही डिजिट्स दिलेले असेल आणि अशा कंडिशनमध्ये आपल्याला काय करायचं आहे, स्मॉलेस्ट डिजिट किंवा मग ग्रेटेस्ट डिजिट फॉर्म करायचा आहे, मग ते फॉर्म करत असताना कोणते रूल्स अप्लाय करायचे हे सगळ्यात पहिल्यांदा आपण बघून घेऊ। तर सगळ्यात पहिल्यांदा बघा काय होते, आपण काय शिकणार आहोत तर स्मॉलेस्ट अँड ग्रेटेस्ट नंबर फॉर्मिंग फ्रॉम गिवन डिजिट्स। तर आपला जो पहिला टॉपिक आहे बघा तो कशाशी रिलेटेड आहे, रूल टू फॉर्म द ग्रेटेस्ट नंबर। म्हणजे पहिले जे रूल्स बघणार आहोत तर हे कशाशी संदर्भात असतील त्या ठिकाणी तर ग्रेटेस्ट नंबरशी संदर्भात असतील। तर बघा याकडे लक्ष द्या की ज्या वेळेला काय असेल की आपल्याला काही नंबर्स दिलेले असेल, म्हणजे काही डिजिट्स दिलेले असेल आणि आपल्याला काय करायचं आहे, जर त्याच्यापासून कोणता नंबर फॉर्म करायचा आहे, जर ग्रेटेस्ट नंबर फॉर्म करायचा आहे तर अशा कंडिशनमध्ये बघा अरेंज ऑल द डिजिट्स इन डिसेंडिंग ऑर्डर। आपल्याला काय करायचं असते की ज्या वेळेला ग्रेटेस्ट नंबर फॉर्म करायचा असतो तर ते जे डिजिट्स असतात बघा त्याला कोणत्या फॉर्ममध्ये अरेंज करायचं असते त्या ठिकाणी डिसेंडिंग ऑर्डर। मग डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे काय असतो तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, आपण त्या ठिकाणी बिगेस्ट नंबर कन्सिडर करायचा आणि त्याच्यानंतर काय करायचे त्या ठिकाणी स्मॉलेस्ट नंबर कन्सिडर करायचे। आता बघा इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे की समजा आपल्याला काय दिलेलं आहे, काही डिजिट्स दिलेले आहेत, ते डिजिट्स कोणते असतील त्या ठिकाणी तर 9, 3, 7 आणि 1। मग अशा कंडिशनमध्ये बघा आपल्याला काय करायचं आहे, जर ग्रेटेस्ट नंबर फॉर्म करायचा आहे तर आपल्याला काय करावं लागेल, जे नंबर्स दिलेले त्यांना कोणत्या ऑर्डरमध्ये अरेंज करावं लागेल त्या ठिकाणी डिसेंडिंग ऑर्डरमध्ये। आणि डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे काय करावं लागेल, जो सगळ्यात बिगेस्ट नंबर आहे तो फर्स्ट पोझिशनवर लिहायचा। मग या ठिकाणी बघा 9, 3, 7, 1 याच्यामध्ये सगळ्यात बिगेस्ट नंबर कोणता आहे 9, म्हणजे तो काय आलेला आहे त्या ठिकाणी फर्स्ट पोझिशनवर आलेला आहे। त्याच्यानंतर जो स्मॉलेस्ट जो नंबर आहे तो काय आहे त्या ठिकाणी 7, म्हणजे तो काय आलेला आहे सेकंड पोझिशनवर आलेला आहे। त्याच्यानंतरचा जो स्मॉलेस्ट नंबर आहे तो कोणता आहे त्या ठिकाणी 3, तो थर्ड पोझिशनवाला आहे। आणि सगळ्यात जो स्मॉलेस्ट नंबर आहे फोर्थ नंबर तो आहे 1 आणि तो कोणत्या पोझिशनवर आलेला आहे फोर्थ पोझिशन। म्हणजे बघा हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की जर आपल्याला काही डिजिट्स दिलेले आहे आणि जर आपल्याला काय म्हटलेलं आहे त्या ठिकाणी की नंबर ऑफ डिजिट जितके दिलेले आहे तर तितकेच काय करायचं आपल्याला ग्रेटेस्ट नंबर फॉर्म करायचा आहे किंवा स्मॉलेस्ट नंबर फॉर्म करायचा आहे। तर अशा कंडिशनमध्ये आपल्याला काय करायचं असते, जे गिवन डिजिट्स असतात यांना काय करायचं त्या ठिकाणी डिसेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज करायचं। इतकं तुमच्या लक्षात आलं। आता त्याच्यानंतर बघा पुढे काय दिलेलं आहे की आणखी काही वेगळे रूल्स दिलेले आहे की इफ द डिजिट रिपीट कीप रिपीटिंग डिजिट टुगेदर इन डिसेंडिंग ऑर्डर। आता या ठिकाणी काय होते बघा की ज्या वेळेला तुम्हाला डिजिट्स दिलेले आहे तिथे काय होतात 4 डिजिट दिलेले आहे आणि हे कसे होते त्या ठिकाणी डिफरन्स होते। पण काय असेल की एखादी कंडिशन आहे की ज्यामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे की सेम जर डिजिट काय दिलेलं आहे रिपीटमध्ये दिलेलं आहे आणि याच्यापासून तुम्हाला काय करायचं आहे, जर ग्रेटेस्ट नंबर फॉर्म करायचा आहे तर अशा कंडिशनमध्ये काय करायचं, जो काय केलेला आहे त्या ठिकाणी डिजिट रिपीट्स दिलेला आहे बघा काय म्हणते, इफ डिजिट रिपीट्स कीप रिपीटिंग डिजिट्स टुगेदर इन डिसेंडिंग ऑर्डर। जर दिलेला डिजिट बघा जर तो काय असेल त्या ठिकाणी ग्रेटेस्ट डिजिट असेल किंवा अदर डिजिट असेल तर त्याला काय करायचं आपल्याला रिपीटिंग फॉर्ममध्ये लिहायचं आहे। म्हणजे या ठिकाणी 8, 8, 2, 5 असा डिजिट दिलेला आहे। मग आपल्याला लक्षात येत आहे बघा की जेव्हा आपण ग्रेटेस्ट नंबर फॉर्म करणार आहोत तर आपल्याला डिसेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज करायचं आहे आणि डिसेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज करत असताना सगळ्यात ग्रेटेस्ट नंबर कोणता आहे 8, परंतु हा 8 काय झालेला आहे 2 टाइम्स आलेला आहे। म्हणून काय करू आपण, जो ग्रेटेस्ट नंबर फॉर्म करू ते 8 किती टाइम्स लिहायचं त्या ठिकाणी 2 टाइम्स। मग त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा जो स्मॉलेस्ट डिजिट आहे तो किती आहे 5, तो त्याच्यानंतर नेक्स्ट येईल आणि सगळ्यात जो स्मॉल डिजिट आहे बघा तो काय येईल त्या ठिकाणी लास्ट येईल। म्हणजे या पद्धतीने काय करायचं आहे तुम्हाला रूल्स अप्लाय करायचे। जेव्हा 4 नंबर काय असेल त्या ठिकाणी डिफरंट असेल तर आपण काय करणार त्या ठिकाणी फर्स्ट रूल अप्लाय करणार। पण ज्या वेळेला काय होतं की त्या ठिकाणी डिजिट्स जर काय होत असेल त्या ठिकाणी रिपीट होत असेल तर त्या कंडिशनमध्ये काय करायचं, त्याला डिसेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज करायचं आणि जो रिपीटिंग डिजिट आहे तो काय करायचा एका पाठोपाठ एक लिहून घ्यायचा। इतकं लक्षात आले असेल। बघा हा जो आहे थर्ड रूल हा इम्पॉर्टंट रूल आहे। का बरं, कारण इथे काय म्हणते की 0 शुड बी केप्ट ॲट द एंड नॉट ॲट द बिगिनिंग।
म्हणजे आपल्याला काय करायचं असते बघा की ज्या वेळेला आपण ग्रेटेस्ट नंबर फॉर्म करतो ना तर तितकासा काही फरक पडत नाही. कारण काय होते की 0 हा जो नंबर आहे हा कंपॅरेटिव्हली आपण अदर नंबरपेक्षा काय करतो स्मॉल कन्सिडर करतो. म्हणजे आपल्याला ज्या वेळेला डिजिट्स गिवन असतात आणि आपल्याला त्याला काय करायचं आहे त्या ठिकाणी डिसेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज करायचं आहे, अशा कंडिशनमध्ये 0 जी असते त्याची पोझिशन आपण ऑलवेज काय करतो त्या ठिकाणी लॉस्ट ठेवतो. कारण काय होते बघा या ठिकाणी 9503 की आपल्याला माहिती आहे की सगळ्यात जो ग्रेटेस्ट नंबर आहे तो किती आहे या ठिकाणी 9. त्याच्यानंतर बघा जो नेक्स्ट काय आहे त्या ठिकाणी त्याच्यापेक्षा जो स्मॉलेस्ट नंबर आहे तो किती आहे 5. 5 पेक्षा जो स्मॉलेस्ट नंबर आहे तो किती असतो त्या ठिकाणी 3 आणि लास्ट जो नंबर आहे तो कोण आहे त्या ठिकाणी 0. म्हणजे ज्या वेळेला बघा आपण ग्रेटेस्ट नंबर फॉर्म करणार आहोत तर 0ला ऑलवेज काय करायचं त्या ठिकाणी एंड पोझिशनवर ठेवायचं असते. हे एवढं लक्षात घ्यायचं. ज्या वेळेला आपण काय करणार त्या ठिकाणी स्मॉलेस्ट नंबर फॉर्म करणार तर त्यावेळेला 0ची पोझिशन नेमकी कुठे ठेवायची हे समजून घेणं जास्त गरजेचं आहे. कारण त्या ठिकाणी प्रॉब्लेम चुकू शकतात. आता इथे तेवढासा काही प्रॉब्लेम नाही. कारण काय होतं की जे नंबर्स दिलेले आहे आपण जेव्हा त्याला काय करतो डिसेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज करतो तर त्यावेळेला काय होतो ग्रेटेस्ट नंबर फॉर्म होतो. इथे बघा या ठिकाणी 9503 दिलेलं असलं तरी आपण जेव्हा काय करतो डिसेंडिंग ऑर्डरमध्ये त्याला अरेंज करतो तर अशा कंडिशनमध्ये 0 जो आहे तो काय येणार आहे त्या ठिकाणी ॲट द फर्स्ट पोझिशन येणारच नाही. तो कुठे येणार त्या ठिकाणी लास्ट पोझिशनवर येणार. इतकं तुमच्या लक्षात आलेलं असेल बघा की या कंडिशन्स यूज करून आपल्याला पुढे काय करायचे काही प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व्ह करायचे. हे जर लक्षात आलेलं असेल तर आपण काय करू आता काही रूल्स बघू की ज्याच्यापासून आपण काय करू शकतो त्या ठिकाणी तर स्मॉलेस्ट नंबर फॉर्म करू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो बघा आपला जो हा नेक्स्ट टॉपिक आहे हा कशाशी रिलेटेड आहे रूल्स टू फॉर्म द स्मॉलेस्ट नंबर. म्हणजे आता काय होत आहे जर आपल्याला काही नंबर्स गिवन आहे आणि जर आपल्याला काय करायचं आहे त्या ठिकाणी स्मॉलेस्ट नंबर फॉर्म करायचा असेल तर अशा कंडिशनमध्ये काय करायचं अरेंज ऑल द डिजिट इन असेंडिंग ऑर्डर. आता असेंडिंग ऑर्डर म्हणजे काय तर आपल्याला काय करायचं असतात नंबरला स्मॉलेस्ट डिजिट टू काय करायचं असते त्या ठिकाणी बिगेस्ट डिजिट अरेंज करायचं असते. म्हणजे परत एक एक्झाम्पल दिलेलं आहे की आपल्याजवळ समजा 4 डिजिट दिलेले आहे ते कोणते आहे त्या ठिकाणी तर 1, 3, 7 आणि 5. आपल्याला यांना काय करायचं आहे बघा त्या ठिकाणी स्मॉलेस्ट फॉर्ममध्ये अरेंज करायचं आहे. आता ज्यावेळेला आपण स्मॉलेस्ट फॉर्ममध्ये अरेंज करू तर त्यावेळेला स्मॉलेस्ट टू बिगेस्ट असं आपलं अरेंजमेंट असेल. कोणत्या फॉर्ममध्ये तर असेंडिंग ऑर्डरमध्ये. आता या ठिकाणी बघा हे जो नंबर दिलेला आहे याच्यामध्ये जो सगळ्यात स्मॉलेस्ट नंबर आहे तो कोणता आहे 1. त्याच्यानंतर काय करायचं त्याच्यापेक्षा ग्रेटेस्ट डिजिट म्हणजे तो कोणता 3. त्याच्यानंतर येणारा ग्रेटेस्ट डिजिट कोणता आहे 5 आणि लास्ट डिजिट कोणता येईल त्या ठिकाणी तर 7. म्हणजे बघा आपण काय केलेलं आहे त्या ठिकाणी आपल्याला दिलेले जे डिजिट होते त्याला काय करतो आपण त्या ठिकाणी स्मॉलेस्ट नंबर फॉर्म करण्यासाठी असेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज करतो. म्हणजे नेमकं काय करायचं सगळं स्मॉल नंबर फर्स्ट पोझिशनवर लिहायचं आणि मग हळूहळू काय करत जायचं त्या ठिकाणी त्याच्यानंतरचे जे ग्रेटेस्ट नंबर आहे त्याला काय करायचं आपण अरेंज करायचं. म्हणजे या पद्धतीने आपल्याला काय करायचे असतात त्या ठिकाणी तर स्मॉलेस्ट नंबर फॉर्म करायचे असतात. आता बघा कधी कधी काय होते बघा की हे तर थोडंफार सोपं आहे. म्हणजे आपल्याला नंबर दिलेले आहे आणि जर याच्यामध्ये काय आहे त्या ठिकाणी 0 इन्क्लुडेड नाही तर इझिली त्याला असेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज केलं की नंबर फॉर्म होतो. परंतु काय होते बघा की कधी कधी आपल्याला काही एक्झाम्पल्स दिलेले असतात. म्हणजे बघा या ठिकाणी दिलेले एक्झाम्पल इथे काय आहे त्या ठिकाणी 0, 3, 1 आणि 9. म्हणजे आपल्याला 4 डिजिट दिलेले आहे. कोणते आहे त्या ठिकाणी 0, 3, 1 आणि 9. आता काय होतंय बघा की या नंबरचा यूज करून आपल्याला काय करायचं आहे त्या ठिकाणी तर स्मॉलेस्ट नंबर फॉर्म करायचा आहे. मग अशा कंडिशनमध्ये काय होते बघा की आपण काय म्हटलं होतं अरेंज द नंबर इन असेंडिंग ऑर्डर. जर आपण विचार केला तर 0, 3, 1 आणि 9 याच्यामधला जो सगळ्यात स्मॉलेस्ट नंबर आहे तो कोणता आहे या ठिकाणी 0. परंतु बघा जर 0 फर्स्ट पोझिशनवर लिहिला तर या ठिकाणी स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर फॉर्म होणार नाही. जर आपल्याला काय केलेलं आहे 4 डिजिट दिलेले आहे आणि आपल्याला काय करायचं आहे त्या ठिकाणी स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर जर काय करायचं असेल त्या ठिकाणी फ्रेम करायचं असेल तर अशा कंडिशनमध्ये तुम्हाला काय करावं लागेल तर बघा इथे रूल्स दिलेले आहे की काय म्हणत आहे बघा की इफ द डिजिट इन्क्लूड 0 चूज द स्मॉलेस्ट नॉन 0 डिजिट फर्स्ट. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे जे डिजिट दिलेले आहे त्याच्यामध्ये जर 0 इन्क्लुडेड असेल तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे स्मॉलेस्ट नॉन 0 डिजिट काय करायचं आहे कन्सिडर करायचं आहे. मग आता काय होत आहे बघा की 0ला जर आपण काय केलं स्किप केलं तर 3, 1 आणि 9 हे आपल्याजवळ डिजिट्स आहे आणि याच्यामधला सगळ्यात स्मॉलेस्ट नॉन 0 डिजिट कोण आहे 1. म्हणजे 1ला काय करायचं त्या ठिकाणी फर्स्ट पोझिशनवर ठेवायचं. आता बघा 1 लिहिल्यानंतर जी नेक्स्ट पोझिशन असेल ती कशाची कन्सिडर करायची त्या ठिकाणी 0. बघा देन द प्लेस 0 असा रूल दिलेला आहे. म्हणजे 1 नंतर कोणता नंबर येईल त्या ठिकाणी 0. मग आपल्याला काय करायचं आहे त्या ठिकाणी स्मॉलर टू बिगर रीच करायचं आहे. आता काय होईल बघा 1 आणि 0 हे 2 नंबरचा तर यूज आपण ऑलरेडी केलेला आहे. आता जो नेक्स्ट नंबर येईल बघा तर तो कोणता येईल त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे स्मॉलर टू बिगर जायचं आहे. आता 3 आणि 9चं कंपॅरिझन केलं तर 3 काय येईल त्या ठिकाणी या पोझिशनवर येईल आणि नेक्स्ट पोझिशनवर कोण येईल त्या ठिकाणी 9. म्हणजे 1, 0, 3 आणि 9 हा काय असेल बघा या ठिकाणी फॉर्म झालेला स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर असेल.
म्हणजे आपल्याला लक्षात येत आहे ना की ज्या वेळेला काय होतं आहे की गिवन एक्झाम्पलमध्ये जर 0 इन्क्लुडेड केलेला असेल तर अशा कंडिशनमध्ये 0ला फर्स्ट पोझिशनवर न ठेवता आपल्याला काय करायचं आहे, जितके डिजिट दिलेले आहे आणि त्याच्यापासून जर काय करायचं आहे, सेम तितक्या डिजिटचा जर नंबर फॉर्म करायचा असेल तर अशा कंडिशनमध्ये बघा काय करायचं, स्मॉलेस्ट नॉन झिरो जो डिजिट असतो त्याला फर्स्ट पोझिशनवर ठेवायचं आणि नंतरचे जे नंबर असतात त्याला काय करायचं, त्या ठिकाणी असेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज करायचं. म्हणजे इतकं लक्षात आलेलं असेल तुम्हाला. आता बघा आपण काय करू त्या ठिकाणी, पुढे काही मी तुम्हाला फास्ट ट्रिक सांगते की ज्या वेळेला आपल्याला काय करायचं आहे, नंबर्सला अरेंज करायचं आहे तर त्यावेळेला कोणत्या गोष्टी काय करायच्या त्या ठिकाणी शॉर्टली लक्षात ठेवायचे आहे ते एकदा समजून घ्या. बघा काय होईल या ठिकाणी की मी काय म्हटलेलं आहे, फास्ट मेमोरी ट्रिक्स, की आपल्याला काय करायचं असेल बघा की ज्या वेळेला नंबर हा काय करायचा आहे त्या ठिकाणी ग्रेटेस्ट डिजिट फॉर्म करायचा आहे तर अशा कंडिशनमध्ये काय लक्षात ठेवायचं की नंबर्सला आपल्याला काय करायचं आहे त्या ठिकाणी बिगर टू स्मॉलर या फॉर्ममध्ये काय करायचं आहे त्या ठिकाणी अरेंज करायचं आहे. आणि ज्या वेळेला आपल्याला काय करायचं असेल, स्मॉलेस्ट नंबर फॉर्म करायचा असेल अशा कंडिशनमध्ये आपण काय करू, त्या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा स्मॉलर नंबर कन्सिडर करू आणि मग त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला त्या ठिकाणी बिगर नंबर घ्यायचा आहे. ज्या वेळेला बघा काय असते की जर आपल्याला काही डिजिट्स दिलेले आहे आणि आपल्याला त्याच्यापासून काय करायचं आहे त्या ठिकाणी जर नंबर फॉर्म करायचा आहे तर अशा कंडिशनमध्ये बघा जर 0 इन्क्लुडेड असेल तर त्याला काय करायचं नाही, आपल्याला त्या ठिकाणी फर्स्ट प्लेसवर त्या ठिकाणी इन्क्लूड करायचं नाही. हे गोष्ट लक्षात ठेवा. आणि ही गोष्ट बघा आपल्याला केव्हा महत्त्वाची ठरते की ज्या वेळेला आपण काय करतो त्या ठिकाणी तर स्मॉलेस्ट किंवा ग्रेटेस्ट नंबर ज्या वेळेला फॉर्म करतो तर त्यावेळेला 0ची पोझिशन खूप महत्त्वाची ठरते. म्हणून काय करायचं आहे, हा रूल्स आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. परत बघा काय म्हटलेलं आहे की रिपीट डिजिट्स इफ मोर प्लेसेस आर नीडेड. म्हणजे काय होतंय का, एखाद्या वेळेला आपल्याला 3 डिजिट नंबर दिलेले आहे आणि आपल्याला काय करायचं आहे 5 डिजिट नंबर 4 डिजिट नंबर जर फॉर्म करायचा असेल तर अशा कंडिशनमध्ये आपल्याला काय करावं लागतं, काही जे डिजिट्स आहे त्यांना रिपीटमध्ये यूज करावं लागते. बघा सध्याला मी काही तुम्हाला रूल्स सांगितलेले आहे, परंतु काय होतं की हे जे रूल्स आहे फक्त स्टडी करून तुम्हाला समजणार नाही, तर याच्यावर डिपेंडेंट मी काय करणार आहे, तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दाखवते. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही दिलेल्या प्रॉब्लेमचं प्रॉपर काय कराल त्या ठिकाणी स्टडी कराल तर तुम्हाला लक्षात येईल बघा की मी आत्तापर्यंत सांगितलेले रूल नेमके मी काय करत आहे, कशा पद्धतीने यूज करत आहे. तर इतक्या गोष्टी तुमच्या लक्षात आलेल्या असेल. बघा आणखी एक महत्त्वपूर्ण चार्ट आहे तुमच्यासाठी. याच्यावर काय केलं जाते, त्या ठिकाणी वारंवार प्रश्न विचारले जातात आणि विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे की या प्रकारचे प्रश्न जर इझिली सॉल्व्ह करायचे असेल तर हा चार्ट काय करायचा आहे, तुम्हाला पाठ करायचा आहे. बघा चार्टमध्ये नेमकं काय दिलेलं आहे तर स्मॉलेस्ट अँड ग्रेटेस्ट नंबर चार्ट. आणि हा चार्ट बघा कुठून कुठपर्यंत दिलेला आहे त्या ठिकाणी तर 1 to 6 डिजिट नंबर इथपर्यंत मी इन्क्लुडेड केलेला आहे. कारण सिलेबसमध्ये बघा आपल्याला काय दिलेलं की 5 डिजिट्स नंबर पर्यंतचा सिलेबस दिलेला आहे, तरी मी काय केलेलं आहे त्या ठिकाणी टोटल 6 डिजिटचा चार्ट तुमच्यासमोर आणलेला आहे. हा विद्यार्थी मित्रांनो काय करायचा, चार्ट व्यवस्थित पाठ करून घ्यायचा. आणि बघा लक्षात ठेवणं पण सोपी आहे की काय करायचं आपल्याला, इथे काय विचारलेलं आहे आपल्याला की स्मॉलेस्ट ज्या वेळेला बघा की नंबर्स ऑफ डिजिट्स आपल्याला काय करायचं आहे 1 डिजिट 2 डिजिट 3 डिजिट हे नंबर काय करायचे लक्षात ठेवायचे. कधी कधी पेपरमध्ये बघा आपल्याला काय केलं जाते त्या ठिकाणी स्मॉलेस्ट 1 डिजिट नंबर, त्याच्यानंतर आपल्याला काय केला जातो त्या ठिकाणी ग्रेटेस्ट 1 डिजिट नंबर, परत त्या ठिकाणी स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर, ग्रेटेस्ट 3 डिजिट नंबर, याच्यावर काय केले जातात त्या ठिकाणी तर क्वेश्चन्स विचारले जातात. आता काय होईल बघा की या कंडिशनमध्ये ज्या वेळेला आपण स्टडी करतो तर सगळ्यात त्या ठिकाणी आपल्याला हा चार्ट माहीत असणं गरजेचं आहे की ज्या वेळेला बघा आपल्याला ग्रेटेस्ट नंबर जर विचारलं असेल तर या ठिकाणी काय होते की आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ज्या वेळेला आपण काय करतो 1 डिजिटचा विचार करत आहोत, तर 1 डिजिटचा विचार करत असताना बघा जर आपल्याला काय विचारलेलं असेल त्या ठिकाणी तर स्मॉलेस्ट 1 डिजिट नंबर जर विचारलेला असेल तर त्या ठिकाणी बघा स्मॉलेस्ट 1 डिजिट नंबर हा काय करतात बघा कधी कधी 0, अदरवाईज काही कंडिशनमध्ये हा काय केला जातो त्या ठिकाणी 1 सुद्धा यूज केला जातो. पण आपल्याला बघा मेनली काम कुठून पडते त्या ठिकाणी की कधी कधी आपल्याला काय विचारलं जाते की व्हॉट इज द ग्रेटेस्ट 1 डिजिट नंबर. तर तो जो ग्रेटेस्ट 1 डिजिट नंबर आहे बघा तो किती आहे त्या ठिकाणी 9. आणि ज्या वेळेला आपण काय करू 2 डिजिट 3 डिजिटचा विचार करू तर या ठिकाणी लक्षात येईल बघा की सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही ग्रेटेस्ट डिजिट बघा की ज्या वेळेला 2 डिजिट नंबर म्हटलेला आहे तर त्यावेळेला आलेला नंबर कोणता आहे 99. ज्या वेळेला आपण 3 डिजिट म्हणतो तर येणारा नंबर कोणता आहे त्या ठिकाणी 999. परत बघा 4 डिजिट ज्या वेळेला म्हटलेलं आहे तर त्यावेळेला 9999 आहे. तर तुम्हाला लक्षात काय घ्यायचं आहे की ज्या वेळेला आपल्याला काय करायचं असते त्या ठिकाणी ग्रेटेस्ट नंबर कन्सिडर करायचा असतो. म्हणजे ग्रेटेस्ट 3 डिजिट नंबर घ्यायचा आहे किंवा ग्रेटेस्ट 4 डिजिट नंबर घ्यायचा आहे. तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे बघा हे जे नंबर्स असतात जे ग्रेटेस्ट नंबर असतात त्याचे स्टार्टिंग कुठून होते ऑलवेज 9 पासून होते. जर आपल्याला 2 डिजिट म्हटलं तर 9ला 2 टाइम्स लिहायचं, तर 4 डिजिट म्हटलं तर 9ला काय करायचं त्या ठिकाणी 4 टाइम्स लिहायचं. म्हणजे या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवाल तर तुम्हाला ग्रेटेस्ट नंबर इझिली काय होईल त्या ठिकाणी लक्षात राहील. ग्रेटेस्ट नंबरची स्टार्टिंग ही ऑलवेज कुठून होते त्या ठिकाणी 9 पासून होते, एवढं लक्षात ठेवायचं. आता बघा जे आपल्याला स्मॉलेस्ट डिजिटचा विचार करतो तर मेनली बघा 2 डिजिट नंबर पासून क्वेश्चन विचारले जातात. आता या ठिकाणी 2 डिजिट स्मॉलेस्ट नंबर हा कोणता आहे त्या ठिकाणी 10.
आणि ज्या वेळेला आपण काय करू 3 डिजिट स्मॉलेस्ट नंबरचा विचार करू तर तो किती असेल या ठिकाणी 100. परत 4 डिजिट स्मॉलेस्ट नंबर हा किती आहे या ठिकाणी 1000. जर तुम्ही या ठिकाणी हा सिक्वेन्स लक्षात घेतला तर तुम्हाला लक्षात येईल बघा की ज्या वेळेला आपण काय करतो स्मॉलेस्ट नंबर कन्सिडर करतो तर अशा कंडिशनमध्ये काय होते की त्याचा जो स्टार्टिंग नंबर असतो तो ऑलवेज किती असतो त्या ठिकाणी 1 असतो. आणि ज्या वेळेला आपल्याला काय करायचं 2 डिजिट नंबर जर कन्सिडर करायचा असेल तर फर्स्ट पोझिशनवर 1 लिहायचा आणि सेकंड डिजिट कंप्लीट करायसाठी काय करायचं 0 द्यायचं. जर आपल्याला 3 डिजिट स्मॉलेस्ट नंबर कन्सिडर करायचा असेल तर अशा कंडिशनमध्ये बघा फर्स्ट पोझिशनवर 0 लिहायच्या आणि अदर जे 2 डिजिट्स असतात ते कशाने फिलअप करायचे त्या ठिकाणी 0 ने. म्हणजे तुम्हाला बघा हे लक्षात ठेवायचं की ग्रेटेस्ट नंबर ज्या वेळेला फॉर्म होतात तर त्याचा स्टार्टिंग नंबर 9 असतो आणि 9 काय होत जाते त्या ठिकाणी रिपीट होत जातं. परंतु ज्या वेळेला आपण स्मॉलेस्ट नंबर काय करतो त्या ठिकाणी फॉर्म करतो तर लक्षात काय घ्यायचं आहे की त्याची जी फर्स्ट पोझिशन आहे ती ऑलवेज किती असते 1 आणि जे अदर डिजिट असतात बघा ते आपल्याला कशाने फिलअप करावे लागतात त्या ठिकाणी 0 ने फिलअप करावे लागतात. तर तुम्ही त्या ठिकाणी हा सगळा चार्ट व्यवस्थित वाचून घ्यायचा आणि आठवण ठेवण्याचा प्रयत्न करायचा. आणि मी कशा पद्धतीने सांगितलं आहे तर स्मॉलेस्ट नंबर कोणत्या प्रकारे लिहिलेला आहे किंवा ग्रेटेस्ट नंबर कोणत्या प्रकारे लिहिलेला आहे एकदा व्यवस्थित बघून घ्या. पेपरमध्ये या टॉपिकवर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात मी ते काय करते तुम्हाला आता पुढे समजावून सांगते. मग आपण काय करू या ठिकाणी की हा टॉपिक तुमच्या लक्षात आलेला असेल तर या सगळ्यांवर डिपेंडेंट पेपरच्या दृष्टीने कशा प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जातील त्याची प्रॅक्टिस होणं गरजेचं आहे. तर बघा आपण त्या हेतूने काय करू आता या ठिकाणी स्टडी करू. तर बघा जो फर्स्ट प्रॅक्टिस क्वेश्चन आहे आपण काय करत आहोत तुम्हाला हा टॉपिक नीट समजावा या हेतूने काही प्रॅक्टिस क्वेश्चन मी तुम्हाला घेत आहे. तर इथे काय म्हटलेलं आहे बघा आत्तापर्यंत जे आपण रूल्स शिकलेले आहे त्या रूल्सचा काय करायचं आपण या ठिकाणी प्रॉपर त्या ठिकाणी अप्लिकेशन करायचं. तर फर्स्ट क्वेश्चन मी रीड करते. काय म्हणतंय बघा की व्हॉट इज द स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर दॅट कॅन बी फॉर्म्ड युजिंग द डिजिट 5309. म्हणजे बघा आपल्याला क्वेश्चन काय दिलेलं आहे या ठिकाणी की आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला 4 डिजिट्स दिलेले आहे. ते डिजिट्स कोणते आहे त्या ठिकाणी तर 5, 3, 0 आणि 9. आणि आपल्याला काय करायचं आहे बघा की या कंडिशनमध्ये तर स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर काय करायचा आहे त्या ठिकाणी फॉर्म करायचा आहे. आता काय होत आहे तर आपल्याला ऑलरेडी ऑप्शन्स दिलेले आहेत आणि बघा आपण रूल्स बघितले होते की ज्या वेळेला आपल्याला डिजिट्स गिवन असतात तर अशा कंडिशनमध्ये आपण काय करतो टोटल आपल्याला किती डिजिट दिलेले आहे तर 4 डिजिट दिलेले आहे आणि आपल्याला नंबर पण काय करायचा आहे स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर हा काय करायचा आहे त्या ठिकाणी फॉर्म करायचा आहे. तर अशा कंडिशनमध्ये बघा आपण काय करतो त्या ठिकाणी स्मॉलेस्ट नंबर फॉर्म करत असताना ऑलवेज काय करणार आहोत त्या ठिकाणी तर असेंडिंग ऑर्डरमध्ये नंबर्सला काय करतो त्या ठिकाणी अरेंज करतो. हे लक्षात ठेवायचं की ज्या वेळेला आपण स्मॉलेस्ट नंबर फॉर्म करणार तर त्या ठिकाणी असेंडिंग ऑर्डर आणि ज्या वेळेला असेंडिंग ऑर्डर म्हटलं जाते तर नंबर्सला काय करतो आपण त्या ठिकाणी स्मॉलर टू बिगर या फॉर्ममध्ये काय करतो त्या ठिकाणी अरेंज करतो. परंतु बघा ज्या वेळेला 0 इन्क्लुडेड असेल तर फर्स्ट पोझिशनवर आपल्याला 0 घ्यायचा असतो का तर नाही. जरी सगळ्यात स्मॉलर नंबर हा 0 असला तरी फर्स्ट पोझिशनवर 0 घ्यायचा का नाही. मग काय होणार त्या ठिकाणी तर जे रिमेनिंग नंबर्स आहेत त्याच्यामधला जो सगळ्यात स्मॉलेस्ट डिजिट आहे तो काय होईल त्या ठिकाणी फर्स्ट नंबरवर येईल. म्हणजे इथे काय होत आहे बघा 5, 3 आणि 9. तर याच्यामध्ये सगळ्यात जो स्मॉलेस्ट नंबर आहे तो कोणता आहे त्या ठिकाणी 3. म्हणजे आपण इथे काय करू या ठिकाणी 3 लिहू. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट जी पोझिशन आहे तर त्या पोझिशनवर कोणता नंबर येतो त्या ठिकाणी 0. आता आपल्याजवळ 2 नंबर रिमेनिंग राहिलेले एक आहे 5 आणि दुसरा कोणता आहे त्या ठिकाणी 9. आता आपल्याला काय करावं लागेल बघा अरेंज करत असताना स्मॉलर टू बिगर म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करू 5 हा नंबर कन्सिडर करू आणि त्याच्यानंतर जो नेक्स्ट नंबर आहे तो कोणता घेऊ या ठिकाणी 9. मग हा नंबर ऑप्शनमध्ये आहे का तर बघा फर्स्ट ऑप्शन नाही कारण 0 ही फर्स्ट पोझिशन ठेवलेली आहे. सेकंड ऑप्शन पण नाही म्हणजे आपल्या आन्सरला मॅच होणारा जो ऑप्शन आहे तो कोणता आहे त्या ठिकाणी तो ऑप्शन नंबर 3. तुम्हाला लक्षात आलेलं असेल की आपण जे मागे रूल्स शिकलेले होते बघा त्याला प्रॉपर या पद्धतीने अरेंज करा. कारण होणारी एक्झाम ही बघा 4th क्लास स्कॉलरशिपची एक्झाम आहे आणि तुमच्या वयाचा आणि सिलेबसचा विचार करून हा क्वेश्चन काय केलेला आहे फ्रेम केलेला आहे. म्हणजे क्वेश्चन बघा या पद्धतीनेच तुम्हाला येऊ शकतील. कधी कधी काय होईल की तुम्हाला नंबर दिलेले असेल आणि या ठिकाणी बघा मी स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर विचारलेला आहे. पेपरमध्ये हा पॅटर्नमध्ये थोडाफार बदल होऊन इथे काय केलं जाऊ शकते त्या ठिकाणी ग्रेटेस्ट 4 डिजिट नंबर सुद्धा काय केले जातात विचारले जातात. मग आपल्याला फक्त काय करायचं जेव्हा स्मॉलेस्ट नंबर आपण फॉर्म केला तर असेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज केलं. ज्यावेळेला ग्रेटेस्ट नंबर फॉर्म करायचा असेल तर त्याला काय करू आपण त्या ठिकाणी डिसेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज करू. बघा त्या प्रकारचे प्रश्न पण मी पुढे घेतलेले आहे. हा क्वेश्चन तुम्हाला समजलेला असेल. आता काय करू आपण त्या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. बघा आता हा जो क्वेश्चन आहे तर या ठिकाणी तुमची प्रॉपर स्टडी व्हावी ह्यातून हा क्वेश्चन बनवलेला आहे. काय होतंय बघा इथे तुम्हाला काय दिलेलं आहे त्या ठिकाणी सेट्स दिलेले आहे काही डिजिट्स गिवन दिलेले आहे आणि आपल्याला काय करायचं आहे बघा की जो सेट दिलेला आहे असे टोटल किती सेट्स दिलेले आहे मी 4 सेट्स दिलेले आहे आणि याचा यूज करून आपल्याला काय करायचं आहे त्या ठिकाणी प्रत्येक नंबर एकदा वापरून एक काय करायचं आहे बिगेस्ट नंबर फॉर्म करायचा आणि काय करायचं आहे परत स्मॉलेस्ट नंबर फॉर्म करायचा आहे. तर बघा मी या ठिकाणी तुम्हाला समजेल त्या पद्धतीने काय करते त्या ठिकाणी प्रत्येक क्वेश्चन एकदा एक्सप्लेन करते की सगळ्यात पहिला सेट आहे बघा सेट नंबर ए.
आपण काय करू, या नंबरला सगळ्यात पहिल्यांदा बिगेस्ट नंबर फॉर्म करण्याचा प्रयत्न करू. म्हणजे आपल्याला दिलेले जे डिजिट आहे बघा ते कोणते आहे त्या ठिकाणी 5, 0 आणि 2. आता आपण काय करू, सगळ्यात पहिल्यांदा बिगेस्ट नंबर बनवू. आणि ज्या वेळेला बघा बिगेस्ट नंबर बनवत असतो तर आपल्याला काय करायचं आहे, त्या ठिकाणी ग्रेटर टू स्मॉलर या प्रकारची अरेंजमेंट करायची असते. आणि जरी त्या ठिकाणी 0 इन्क्लुडेड असला तरी आपल्याला माहिती आहे की 0 हा जो नंबर आहे हा तसंही आपण काय करतो, सगळ्यात लास्ट ठेवतो कारण तो सगळ्यात स्मॉल आहे. तर काय करू बघा की बिगेस्ट नंबर फॉर्म करत असताना दिलेले जे नंबर आहे याला काय करावं लागेल, आपल्याला डिसेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज करावं लागेल. मग काय होईल तर सगळ्यात पहिल्यांदा बघा कोणता नंबर येईल या ठिकाणी तर 5. मग नेक्स्ट येणारा जो नंबर आहे तो कोणता येईल या ठिकाणी 2. आणि लास्ट येणारा जो नंबर आहे तो कोणता येईल या ठिकाणी 0. म्हणजे इतकं तुमच्या लक्षात आलं असेल की आपण काय करतो, बिगेस्ट नंबर फॉर्म करतो आणि अशा कंडिशनमध्ये आपण काय करणार, त्या ठिकाणी सगळ्यात बिग नंबर फर्स्ट पोझिशनवर, मग काय करत जाणार त्या ठिकाणी स्मॉल नंबर फॉर्ममध्ये अरेंज करत जाणार. पण आता काय करायचं आहे बघा की हे जे दिलेले 3 डिजिट आहे याचा यूज करून आपल्याला काय करायचं आहे, स्मॉलेस्ट नंबर पण फॉर्म करायचा आहे. आणि ज्या वेळेला 0 इन्क्लुडेड असतो तर 0ला तर फर्स्ट पोझिशनवर ठेवायचं नाही, कारण मग आपलं काय होईल त्या ठिकाणी तर 3 डिजिट नंबर न फॉर्म होता तो 2 डिजिट नंबर फॉर्म होईल. असं होऊ नये म्हणून काय करायचं बघा की रिमेनिंग जे नंबर्स असतात त्याच्यामधला जो स्मॉलर नंबर असतो तो फर्स्ट पोझिशनवर लिहायचा. आता काय होतं की 0ला तर फर्स्ट पोझिशनवर ठेवणार नाही, मग 5 आणि 2 पैकी असणारा जो स्मॉलर नंबर आहे तो कोणता आहे त्या ठिकाणी 2. तर 2ला काय करू आपण त्या ठिकाणी फर्स्ट पोझिशनवर ठेवू. आता आपण काय करू बघा, 2ला ज्या वेळेला आपण फर्स्ट पोझिशनवर ठेवत आहोत तर नेक्स्ट येणारा जो नंबर आहे 2ला जर आपण फर्स्ट पोझिशनवर ठेवला तर नेक्स्ट काय करायचा नंबर कोणता घ्यायचा 0. आणि सगळ्यात जो लास्ट असतो तर तो काय करायचा त्या ठिकाणी सगळ्यात जो बिगर नंबर आहे तो कन्सिडर करायचा. म्हणजे या प्रकारे बघा तुम्हाला भरपूरसे क्वेश्चन मी प्रॅक्टिससाठी प्रोव्हाइड करते. मी ज्या पद्धतीने सांगत आहे तुम्हाला काय करावं लागेल त्या पद्धतीने प्रॅक्टिस करावी लागेल. मग हा टॉपिक तुमच्या लक्षात आलेला असेल बघा. आपण काय करू आता त्या ठिकाणी नेक्स्ट सेट घेऊ. सेट नंबर बघा बी, की या ठिकाणी आपल्याला परत काय करावं लागते की 7, 2, 8 आणि 1 हे नंबर्स दिलेले आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करणार, बिगेस्ट नंबर फॉर्म करणार. बिगेस्ट नंबर फॉर्म करत असताना ग्रेटेस्ट टू स्मॉलेस्ट असं अरेंजमेंट असते. तर मग बघा या सेटमधला सगळ्यात जो ग्रेटेस्ट नंबर आहे तो कोणता आहे 8. 8 नंतर येणारा जो स्मॉलर नंबर आहे तो 7. त्याच्यानंतर येणारा नंबर कोणता असेल 2 आणि लास्ट नंबर कोणता आहे या ठिकाणी 1. बघा ज्या वेळेला नॉन झिरो नंबर्स म्हणजे काय होते की असतात तर अशा कंडिशनमध्ये आपल्याला डायरेक्ट करायचं असते. म्हणजे जिथे झिरो इन्क्लूड नाही तर इथे आपल्याला खूपसा प्रॉब्लेम येणार नाही. आता ज्या वेळेला काय करायचं आहे की हा जो सेट दिलेला आहे आपल्याला बिगेस्ट नंबर फॉर्म करायचा होता तर आपण काय केलं, ग्रेटर टू स्मॉलर अरेंज केलं. आणि जर आपल्याला स्मॉलेस्ट डिजिट फॉर्म करायचं तर आपण काय करू, स्मॉलर टू ग्रेटर अरेंज करू. आता काय होईल या ठिकाणी, याला आपण रिव्हर्समध्ये लिहिलं तरी चालते किंवा मग हा जो दिलेला सेट आहे याच्यामधून काय करायचा, सगळ्यात स्मॉलेस्ट नंबर फर्स्ट पोझिशनवर, त्याच्यापेक्षा जो ग्रेटेस्ट नंबर आहे तो सेकंड पोझिशनवर, त्याच्यापेक्षा ग्रेटेस्ट नंबर थर्ड पोझिशनवर आणि सगळ्यात जो काय आहे ग्रेटर नंबर आहे तो काय असतो त्या ठिकाणी लास्ट पोझिशनवर येतो. म्हणजे हे तुम्हाला लक्षात आलेलं असेल. आता बघा या ठिकाणी आपण काय करू, सेट नंबर सी सॉल्व्ह करू. सेट नंबर सी मध्ये बघा परत काय होत आहे की 1, 4, 0 आणि 6. पहिल्यांदा बघा आपल्याला बिगेस्ट नंबर फॉर्म करायचा आहे. काय करू, नंबरला बिगर टू स्मॉलर या फॉर्ममध्ये अरेंज करू. मग या सेटमधला सगळ्यात जो बिगेस्ट नंबर आहे तो कोणता आहे त्या ठिकाणी 6. म्हणजे फर्स्ट पोझिशनवर कोण येणार 6. नेक्स्टची पोझिशन आहे बघा 6 नंतर काय होईल त्याच्यापेक्षा स्मॉल नंबर म्हणजे तो 4. त्याच्यानंतर येणारा नंबर कोण असेल 1 आणि लास्टमध्ये काय येईल या ठिकाणी 0. बघा इथे 0 इन्क्लुडेड झालेला आहे. म्हणजे आपण काय केलं की या कंडिशनमध्ये बघा की जो बिगेस्ट नंबर फॉर्म केला त्याला रिव्हर्समध्ये लिहिलं की आपल्याला स्मॉलेस्ट नंबर मिळालेला आहे. परंतु इथे काय होईल की आपल्याला काय करावं लागेल, जो नॉन झिरो स्मॉलेस्ट नंबर आहे त्याला फर्स्ट पोझिशन लिहावं लागेल. म्हणजे आपण काय करू, 1ला फर्स्ट पोझिशनवर लिहू आणि मग नेक्स्ट काय करायचं, 0 इन्क्लूड करायचा. आता काय होते बघा की 6 आणि 4 याच्यामधला जो स्मॉलर नंबर आहे तो 4 काय होईल नेक्स्ट पोझिशनवर आणि सगळ्यात लास्ट जो आहे तो कोणता नंबर येईल या ठिकाणी 6. म्हणजे बघा काय होतंय की आपल्याला दिलेले जे नंबर्स होते ते कोण होते 1, 4, 0 आणि 6 आणि त्याच्यापासून फॉर्म झालेला जो बिगेस्ट नंबर आहे तो कोणता आहे त्या ठिकाणी 6410 आणि स्मॉलेस्ट नंबर जो आहे तो कोणता आहे त्या ठिकाणी 1046. हे तुमच्या लक्षात येत असेल. आता बघा आपण काय करू, लास्ट जो दिलेला आपल्याला सेट नंबर डी आहे तो सुद्धा सॉल्व्ह करून घेऊ. आता या ठिकाणी बघा 8, 3, 9, 4, 7 इथे 0 इन्क्लुडेडच नाही. डायरेक्ट काय करू आपण त्या ठिकाणी बिगर टू स्मॉलर अशी अरेंजमेंट करू म्हणजे बिगेस्ट नंबर फॉर्म होईल. तर सगळ्यात बिगेस्ट नंबर कोणता आहे या ठिकाणी तर 9. मग सगळ्यात पहिल्यांदा 9 येणार. त्याच्यानंतर येणारा नंबर कोणता असेल 8. परत बघा त्या ठिकाणी 7. मग काय होईल त्या ठिकाणी 4 आणि लास्टमध्ये कोणता येईल या ठिकाणी 3. हा झाला आपला त्या ठिकाणी बिगेस्ट नंबर तयार म्हणजे 98,743. आपल्याला स्मॉलर नंबर तयार करायचा आहे. तर अशा कंडिशनमध्ये रिव्हर्समध्ये लिहा किंवा मग स्मॉलर टू ग्रेटर अरेंज करा. काय होईल, सगळ्यात पहिल्या पोझिशनवर येईल 3, नेक्स्ट कोण येईल 4, थर्ड पोझिशनवर 7, त्याच्यानंतर 8 आणि लास्टमध्ये 9 म्हणजे 34,789 या प्रकारचा नंबर काय होतो त्या ठिकाणी फॉर्म होतो. विद्यार्थी मित्रांनो बघा तुम्हाला जे डिजिट गिवन दिलेले आहेत
त्याच्यापासून तुम्हाला ग्रेटेस्ट आणि स्मॉलेस्ट नंबर फॉर्म करता येणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण जेव्हा तुम्ही या प्रकारचे नंबर अरेंज करू शकाल तर याच्यापेक्षा ज्या वेळेला लेवल अप क्वेश्चन विचारले जातील तर ते तुम्हाला काय करता येईल, त्या ठिकाणी इझिली सॉल्व्ह करता येईल. तर अशा प्रकारचे डिफरंट नंबर्स कन्सिडर करून काय करायचं, बिगेस्ट आणि स्मॉलेस्ट नंबर फ्रेम करण्याचा प्रयत्न करा. मग आता बघा आणखी कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर आपण आता काय करू, त्या ठिकाणी क्वेश्चन नंबर मी 3 घेते बघा, की क्वेश्चन नंबर 3 कोणत्या प्रकारचा दिलेला आहे. काय होते की क्वेश्चन काय म्हटलेलं आहे बघा, की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर अँड द स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, याच्या पूर्वीच्या स्लाइडमध्ये मी तुम्हाला काय केलेलं आहे, एक चार्ट प्रोव्हाइड केलेला आहे, की ज्या चार्टमध्ये मी काय केलेलं आहे तुम्हाला त्या ठिकाणी तर स्मॉलेस्ट आणि ग्रेटेस्ट 1 डिजिट नंबर, 2 डिजिट नंबर, 3 डिजिट नंबर हे कशा प्रकारे आठवून ठेवायचं हे सगळं समजावून सांगितलेलं होतं. आता त्या टॉपिकवर डिपेंडेंट हा क्वेश्चन आहे. म्हणजे पेपरमध्ये बघा या प्रकारचे प्रश्न काय केले जातात, त्या ठिकाणी वारंवार विचारले जातात. आता ज्या वेळेला बघा या ठिकाणी डिफरन्स म्हटलेला आहे, तर एक गोष्ट लक्षात ठेवायची की ज्या वेळेला डिफरन्स म्हटलं जाते तर डिफरन्सचा अर्थ आपल्याला काय करायचं असते या ठिकाणी, तर सबट्रॅक्शन करायचं असते. खूपदा काय होतात मुलं की शब्द बदलले की कन्फ्युजन क्रिएट होतो. म्हणजे ज्या वेळेला डिफरन्स म्हटलं जाते तर त्यावेळेला काय करायचं, सबट्रॅक्शन करायचं. आता कोणाचं सबट्रॅक्शन करायचं, तर काय करावं लागते, ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर. मग सगळ्यात पहिल्यांदा काय करू बघा आपण त्या ठिकाणी, तर ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर हा काय करू आपण त्या ठिकाणी कन्सिडर करू. आता ग्रेटेस्ट नंबर ज्या वेळेला आपण कन्सिडर करतो बघा, तर मी काय म्हटलं होतं की स्टार्टिंग कशापासून होते 9 आणि 5 डिजिट नंबर आहे, याचा अर्थ 9ला आपल्याला किती टाइम्स लिहावं लागेल त्या ठिकाणी, तर 5 टाइम्स लिहावं लागेल. हे झालं आपलं. आणि परत आपल्याला काय करायचं, स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर. मग आता या ठिकाणी स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर कोणता होईल या ठिकाणी, की जे स्मॉलेस्ट नंबर असतात बघा त्याची स्टार्टिंग कशाने होते, त्या ठिकाणी 1नी, आणि त्याचे जे काय असतात त्या ठिकाणी रिमेनिंग डिजिट जे असतात ते कशाने फिलअप करायचे असतात, त्या ठिकाणी आपल्याला 0नी. म्हणजे स्मॉलेस्ट काय होईल त्या ठिकाणी 3 डिजिट जो नंबर आहे तो कोणता असेल, त्या ठिकाणी 100. आता डिफरन्स म्हणजे या दोघांचं काय करू आपण त्या ठिकाणी, सबट्रॅक्शन. बघा 9 - 0 9, परत काय होईल 9 - 0 9, 9 - 1 किती होईल 8, आणि बघा 9 आणि 9 हा जसाच्या तसा लिहावं लागेल. मग हे उत्तर आपल्या ऑप्शनमध्ये आहे का, तर बघा फर्स्ट ऑप्शनमध्ये काय दिलेलं 9 8 9 9 नाही, मिळतं जुडी तर वाटतलंच असलं तरी हे आपलं ऑप्शन नाही. मग या ठिकाणी बघा 9 9 8 9 9 काय होतं या ठिकाणी, तर ऑप्शन नंबर 2 हे आपलं या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. काय होतं बघा त्या ठिकाणी की जे ऑप्शन्स दिलेले असतात हे काय केलेले असतात, तर एकमेकाशी रिलेटेड दिलेले असतात. म्हणजे जर आपण थोडीफार घाई करायला गेलो तर काय होतं त्या ठिकाणी, तर आपलं चुकीचं आन्सर सिलेक्ट होतं, आणि एकदा जर आपण काय केलं ऑप्शनला गोल केलं तर त्याच्यानंतर आपल्याला आन्सर बदलवता येत नाही. त्याच्यामुळे बघा जे आपलं आन्सर निघालेलं आहे तर नेमकं ते कोणत्या ऑप्शनमध्ये दिलेलं आहे हे करेक्ट काय करायचं त्या ठिकाणी चेक करून घ्यायचं, आणि त्याच्यानंतरच आन्सर शीटमध्ये काय करायचं, ते जे आन्सर आहे ते फिलअप करायचं. हे तुमच्या लक्षात आलेलं असेल बघा. परत मी तुम्हाला काय सांगत आहे की हाच क्वेश्चन वेगवेगळ्या फॉर्ममध्ये विचारला जाऊ शकतो. ज्यावेळेला मी प्रॅक्टिस पेपर देणार तर त्यावेळेला मी हे तुम्हाला सांगतेच. परत बघा काय होऊ शकते की डिफरन्सच्या ऐवजी तुम्हाला काय विचारलं जाऊ शकते त्या ठिकाणी, सम विचारलं जाऊ शकते, किंवा कधी कधी तुम्हाला काय विचारलं जाऊ शकते त्या ठिकाणी, तर प्रोडक्ट विचारलं जाऊ शकते. तर ज्या वेळेला सम विचारलेलं असेल बघा तर तुम्हाला काय करायचे, ग्रेटेस्ट आणि स्मॉलेस्ट डिजिट कन्सिडर करून त्याची काय करायची असते, सम विचारलं असेल तर त्या ठिकाणी ॲडिशन करायची. आणि जर तुम्हाला प्रोडक्ट विचारलेलं असेल इन एखाद्या केसमध्ये तर त्या ठिकाणी आठवण ठेवा आपल्याला काय करायचं आहे, त्या ठिकाणी मल्टिप्लिकेशन करायचं आहे. या दोन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे एखाद्या वेळेला त्या टॉपिकवर क्वेश्चन आला तर तुम्हाला काय करता आला पाहिजे, त्या ठिकाणी सॉल्व्ह करता आला पाहिजे. फक्त बघा या ठिकाणी डिफरन्स आहे म्हणून सबट्रॅक्शन केलं, जर सम असला क्वेश्चन जसंच्या तसं दिलेलं तर फक्त आपल्याला काय करायचं आहे, त्या ठिकाणी ॲडिशन करायचं आहे. म्हणजे हा पॅटर्न लक्षात आलेला असेल. आता बघा आणखी काही गोष्टी लक्षात ठेवायच्या की इथे ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर दिलेला आहे, त्याच्याऐवजी या ठिकाणी ग्रेटेस्ट 3 डिजिट नंबर दिलेला असेल. म्हणजे प्रश्न बघा वेगवेगळ्या पॅटर्न्समध्ये काय केले जातात, विचारले जाऊ शकतात. तर या प्रकारचा प्रश्न काय करायचं, तुम्ही नीट प्रॅक्टिस करून ठेवायचा. हा क्वेश्चन तुमच्या लक्षात आलेला असेल बघा. आपण काय करू त्या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. तर क्वेश्चन नंबर 4 काय म्हणत आहे या ठिकाणी, तर क्वेश्चन नंबर 4 मध्ये बघा की व्हॉट इज द सम ऑफ द. आता सम हा वर्ड आलेला आहे, मी आत्ताच काय म्हटलं होतं की ज्या वेळेला सम हा वर्ड येतो तर नेमकं काय करायचं असते आपल्याला, ते ॲडिशन करायची असते. मग कोणाची ॲडिशन करायची आहे, तर काय म्हटलेलं आहे की स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर अँड ग्रेटेस्ट 4 डिजिट नंबर फॉर्म्ड बाय युझिंग द डिजिट 4 3 6 2. बघा या ठिकाणी हा जो क्वेश्चन आहे की आपल्याला स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर आणि ग्रेटेस्ट 4 डिजिट नंबर याचा जरी सम करायचा असला
तरी त्या ठिकाणी आपल्याला काही डिजिट्स प्रोव्हाइड केले गेलेले आहे, तर त्या डिजिटचा यूज करून आपल्याला काय करायचं आहे, तर स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर आणि ग्रेटेस्ट 4 डिजिट नंबर सगळ्यात पहिल्यांदा फ्रेम करून घ्यायचा आहे आणि मग त्याचं काय करायचं आहे, सम म्हणजे ॲडिशन करायचे. तर सगळ्यात पहिल्यांदा बघा मी नंबर जसेच्या तसे काय करते, एकदा व्यवस्थित लिहून घेते. आता बघा मी नंबर लिहिलेले आहे. आता नंबर लिहिल्यानंतर काय होतंय की मला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर फॉर्म करायचा आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी काय करते बघा या ठिकाणी, तर स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर काय करते त्या ठिकाणी फॉर्म करते. आपल्याला माहिती आहे की स्मॉलेस्ट नंबर ज्या वेळेला आपण काय करतो, फ्रेम करतो, तर अशा कंडिशनमध्ये काय होते की सगळ्यात स्मॉल जो नंबर आहे तो फर्स्ट पोझिशनवर लिहितो आणि मग हळूहळू नंबर काय करत जातो आपण त्या ठिकाणी इन्क्रीजिंग फॉर्ममध्ये लिहितो. तर बघा 4362 याच्यामध्ये असणारा जो सगळ्यात स्मॉल नंबर आहे तो कोणता आहे, त्या ठिकाणी 2. त्याच्यानंतर येणारा जो नेक्स्ट नंबर कोणता असेल त्या ठिकाणी 3. त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा जो बिगर नंबर आहे तो कोणता आहे त्या ठिकाणी 4 आणि लास्ट जो काय आहे सगळ्यात जो ग्रेटेस्ट नंबर आहे तो किती आहे त्या ठिकाणी 6. बघा या पद्धतीने मी ज्या वेळेला लिहित आहे तर काय होतंय की दिलेले डिजिट पासून मी काय केलेलं आहे, स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर फॉर्म केलेला आहे. आता काय करायचं बघा, जसं मी स्मॉलेस्ट नंबर फ्रेम करून घेतला तसंच मला काय करायचं आहे, ग्रेटेस्ट 4 डिजिट नंबर पण काय करायचं आहे, फ्रेम करायचं आहे. आता बघा ज्यावेळेला ग्रेटेस्ट नंबर आपण फॉर्म करतो तर अशा कंडिशनमध्ये आपल्याला काय करावं लागते, तर बिगर टू स्मॉलर या फॉर्ममध्ये अरेंज करावं लागते. मग सगळ्यात जो बिगेस्ट नंबर आहे तो कोणता होता, 6. त्याच्यानंतर येणारा नंबर जो आहे तो 4. परत त्याच्यानंतर येणारा नंबर 3 आणि 2. बघा जर एकदा तुम्ही काय केलं, स्मॉलर नंबर जर काय केलं त्या ठिकाणी अरेंज केलं आणि जर आपल्याला ग्रेटेस्ट नंबर अरेंज करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागते, रिव्हर्समध्ये लिहिलं तर चालते. म्हणजे पण हे कधी आपल्याला रूल अप्लाय करता येईल की ज्या वेळेला काय होते, गिवन डिजिटचे जे सेट्स असतात त्याच्यामध्ये 0 इन्क्लूड नसेल त्या कंडिशनमध्ये. आपण इतकं केलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं, समचा अर्थ काय म्हटलं होतं मी, आपल्याला ॲडिशन करायचं असते. म्हणजे ॲडिशन करत असताना बघा की 6 + 2 किती आलेलं आहे या ठिकाणी 8. आता ज्या वेळेला आपण ऑप्शनचा विचार करतो तर फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ काय होतं त्या ठिकाणी, सेकंड ऑप्शन तर तसा इलिमिनेट होईल कारण लास्ट पोझिशनवर इथे किती आलेलं आहे, 7. आता बघा 4 + 3 याचा आन्सर किती येईल, 7. परत 3 + 4 हा किती होतो, 7 आणि 2 + 6 याचा आन्सर किती आलं, 8. म्हणजे बघा 8778 हे ऑप्शन कुठे दिलेलं आहे, तर ऑप्शन नंबर 3 हे काय होईल, या प्रश्नाचा आन्सर होईल. म्हणजे बघा अशा प्रकारच्या पेपरमध्ये येणाऱ्या प्रश्नांची शक्यता खूप जास्त असू शकते. कारण काय होईल, काही डिजिट्स तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील आणि या डिजिटचा यूज करून तुम्हाला स्मॉलेस्ट नंबर फ्रेम करा, ग्रेटेस्ट नंबर फ्रेम करा, मग त्याचा सम करा किंवा मग त्याचं सबट्रॅक्शन करा. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला काय केले जातात, या टॉपिकवर विचारले जातात. तर काय करायचं आहे, तुम्हाला हा प्रश्न व्यवस्थित समजून घ्यायचा आणि या प्रकारच्या प्रश्नांची काय करायचे, नीट प्रॅक्टिस करायची. हा क्वेश्चन तुमच्या लक्षात आलेला असेल. बघा आपण काय करू आता त्या ठिकाणी मी नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला समजावून सांगते. तर याच्याकडे काय करायचं आहे, तुम्हाला व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. काय म्हटलेलं आहे की व्हॉट इज द सम ऑफ द स्मॉलेस्ट 4 डिजिट ऑड नंबर अँड द ग्रेटेस्ट 4 डिजिट इवन नंबर. बघा हा जो क्वेश्चन आहे, आपण काय करतो, जे टॉपिक्स घेतो तर याच्यामध्ये काय होते की प्रिव्हियस इयरमध्ये या टॉपिकवर क्वेश्चन्स विचारले गेलेले आहे. काय करतात विद्यार्थी मित्र की स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर पाठ करून घेतात किंवा मग त्या ठिकाणी ग्रेटेस्ट 4 डिजिट नंबर पाठ करतात. पण होतं काय बघा की पेपरमध्ये त्या ठिकाणी क्वेश्चनला ट्रिकी बनवण्यासाठी ते काय करतात, स्मॉलेस्ट 4 डिजिट, परंतु त्यांनी फोकस कशावर केलेला आहे, तर ऑड नंबर म्हटलेला आहे. परत बघा त्या ठिकाणी द ग्रेटेस्ट 4 डिजिट, परंतु काय म्हटलेलं आहे, इवन नंबर. मग फक्त स्मॉलेस्ट 4 डिजिट आणि ग्रेटेस्ट 4 डिजिट इवन ऑड नंबर फॉर्म करत असताना मग आपली गफलत होऊ नये बघा, म्हणून या प्रकारचा क्वेश्चन तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस करून जा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची की नेमकं काय करायचं, सम करायचं. म्हणजे आपण इथे काय करणार त्या ठिकाणी, तर ॲडिशन करणार. हे गोष्ट लक्षात आली असेल. तर बघा आपला फोकस कशावर असला पाहिजे, तर स्मॉलेस्ट 4 डिजिट ऑड नंबरवर. तर ऑडला आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवू. काय करू, तर स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर कोणता, तर हा पहिल्यांदा काय करू आपण विचार करू. बघा मी ज्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला समजून सांगते त्या फॉर्मॅटमध्ये या क्वेश्चनची स्टडी करा. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करते बघा मी या ठिकाणी, तर स्मॉलेस्ट काय करणार मी, 4 डिजिट नंबर तो काय करतो मी त्या ठिकाणी कन्सिडर करतो. तर बघा मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्यावेळेला स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर असतो तर स्टार्टिंग नंबर हा ऑलवेज किती असतो, 1. आणि अदर जे काय असतात त्या ठिकाणी डिजिट्स असतात ते कशाने फिलअप करायचे, 0 ने. तर 0 0 0 म्हणजे बघा काय असेल, स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर हा कोणता असेल आपल्या या ठिकाणी 1000. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला की स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर त्यातल्या त्यात बघा आपल्याला ऑड नंबर कन्सिडर करायचा आहे. होत काय आहे की याच्या युनिट प्लेसवर आहे जो नंबर आहे तो कोणता आहे, 0. आणि ज्या वेळेला युनिट प्लेसवर 0 असेल तर हा नंबर ऑड होणार का, तर नाही. म्हणजे हा नंबर कोणता आहे त्या ठिकाणी, इवन. मग आपल्याला काय करायचं आहे बघा की ज्या वेळेला आपल्याला स्मॉलेस्ट 4 डिजिट काय आहे हे नंबर माहीत आहे आणि जर आपल्याला त्याचं कन्वर्जन ऑडमध्ये करायचं असेल तर अशा कंडिशनमध्ये बघा स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबरमध्ये 1 काय करायचं, ॲड करायचं. म्हणजे ज्या वेळेला आपण काय करतो त्या ठिकाणी ऑड 4 डिजिट नंबर फ्रेम करतो तर तो येणारा जो नंबर आहे तो कोणता असेल, 1001.
कारण बघा 1 मायनस केलं तर तो जो नंबर्स आहे तो 99च्या फॉर्ममध्ये कन्वर्ट होईल आणि 99 नंबर जिथे इन्क्लूड असतात तो ग्रेटेस्ट नंबर होतो. आपल्याला काय पाहिजे, स्मॉलेस्टही पाहिजे, 4 डिजिटही पाहिजे, पण त्यातल्या त्यात कोणता नंबर पाहिजे, त्या ठिकाणी ऑड नंबर पाहिजे. तर अशा कंडिशनमध्ये बघा काय करायचं, 1 प्लस करायचं, म्हणजे हा काय आहे तुमचा तर स्मॉलेस्ट 4 डिजिट ऑड नंबर आहे. हे लक्षात आलेलं असेल. आता बघा नेक्स्ट काय करायचं तर ग्रेटेस्ट 4 डिजिट इवन नंबर फॉर्म करायचा आहे. तर आता काय करू आपण त्या ठिकाणी बघा तर ग्रेटेस्ट काय करू सगळ्यात पहिल्यांदा तर 4 डिजिट नंबर कन्सिडर करू. आता बघा ग्रेटेस्ट 4 डिजिट नंबर, आता आपल्याला माहिती आहे की ग्रेटेस्ट नंबर हे 99 ने स्टार्ट होतात आणि 4 डिजिट आहे म्हणजे आपल्याला 9 ला काय करायचं आहे 4 टाइम्स लिहून घ्यायचं आहे. बघा मी काय करत आहे लिहिलं. आता काय होतंय बघा की मला काय म्हटलेलं आहे तर इवन नंबर तयार करा असं म्हटलेलं होतं की इवन नंबरचा यूज करायचा आहे. परंतु पुन्हा जर आपण युनिट प्लेस चेक केली तर आपल्याला काय लक्षात येते की या ठिकाणी असणारा जो नंबर आहे तो कोणता आहे त्या ठिकाणी 9. मग 9 हा नंबर तो ऑड नंबर आहे. आपल्याला काय पाहिजे ग्रेटेस्ट 4 डिजिट इवन नंबर पाहिजे. बघा जर 1 ॲड केलं असतं तर मग तो काय होतो त्या ठिकाणी तर 10,000च्या फॉर्ममध्ये कन्वर्ट होईल, तर तसंही आपल्याला चालणार नाही. मग जेव्हा बघा अशी कंडिशन असते तर ज्यावेळेला आपल्याला काय करायचं होतं की स्मॉलेस्ट 4 डिजिट ऑड नंबर फ्रेम करायचं होतं तर आपण 1 ला काय केलं ॲड केलं आणि ज्यावेळेला ग्रेटेस्ट 4 डिजिट इवन नंबर फ्रेम करायचं असेल तर अशा कंडिशनमध्ये आपल्याला 1 ला काय करावं लागेल त्या ठिकाणी सबट्रॅक्ट करावं लागेल. म्हणजे येणारा जे नंबर असेल बघा तो 999 आणि इथे बघा काय होईल 8. आता तुम्हाला लक्षात येतं बघा की युनिट पोझिशनवर 8 आलेला आहे म्हणजे इवन नंबर फॉर्म झालेला आहे. तर बघा आपल्याजवळ काय आलेलं येतात तर स्मॉलेस्ट 4 डिजिट ऑड नंबर हा, त्याच्यानंतर ग्रेटेस्ट 4 डिजिट इवन नंबर कोणता मिळालेला आपल्याला तर हा. आता आपल्याला काय करायचं आहे याचं सम करायचं म्हणजे आपण ॲडिशन करू. बघा आता मी त्याची ॲडिशन करते. तर ॲडिशन केल्यानंतर काय होईल तर 1001 प्लस काय करू आपण त्या ठिकाणी 9998. आता याची ॲडिशन केल्यानंतर 1 प्लस 8 किती होईल 9, 0 प्लस 9 9, 0 प्लस 9 9 आणि 1 प्लस 9 किती होते त्या ठिकाणी 10. म्हणजे बघा 10999. मग हे आपलं ऑप्शनमध्ये आहे का तर ओके. हा कुठे आहे त्या ठिकाणी तो ऑप्शन नंबर फर्स्टमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो बघा हा क्वेश्चन तुमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे कारण 5th क्लासची जी स्कॉलरशिपची एक्झाम झालेली होती तर त्या पेपरमध्ये या टाईपचं क्वेश्चन काय केलेलं आहे ऑलरेडी विचारलेलं आहे. तर मी काय केलेलं आहे त्या ठिकाणी की हे जे डिजिटचे सिक्वेन्स आहे थोडेफार चेंजेस करून तुम्हाला या पद्धतीचा क्वेश्चन मी समजावून सांगितलेला आहे. तर अशा प्रकारचे प्रश्न काय करायचे तुम्हाला रेडी करून ठेवायचे आहे. चला हा क्वेश्चन तुमच्या लक्षात आलेला असेल. आपण काय करू आता या ठिकाणी तर नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करू. तर क्वेश्चन नंबर 6 बघा हा जो क्वेश्चन आहे हा कोणत्या टॉपिकशी रिलेटेड दिलेला आहे की विच इज द स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर. बघा फोकस कशावर व्हायचा आहे तर स्मॉलेस्ट आणि त्यातल्या त्यात 5 डिजिट. आपल्याला काय विचारलं आहे की विच इज द स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर फॉर्म्ड बाय युझिंग ईच ऑफ द डिजिट 073 ॲटलिस्ट वन्स. बघा होत काय आहे की आपल्याला दिलेले जे डिजिट आहे ते टोटल किती डिजिट दिलेलं आहे तर 3 डिजिट दिलेलं आहे. एकदा मी लिहून घेते बघा की 0 7 आणि 3 आणि त्यांनी आपल्याला काय म्हटलेलं आहे की आपल्याला काय करायचं आहे स्मॉलेस्ट आणि त्यातल्या त्यात काय करायचं आहे 5 डिजिट नंबर फॉर्म करायचा आहे. बघा गिवन डिजिट जरी 3 असले तरी आपल्याला जो नंबर फ्रेम करायचा आहे किंवा जो डिजिट फॉर्म करायचा आहे तो स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर फॉर्म करायचे आहे. म्हणजे आपल्याला बघा टोटल 1 2 3 4 5 म्हणजे 5 प्लेसेस काय करायचे त्या ठिकाणी फिलअप करायचे आणि कोणता नंबर आपल्याला फॉर्म करायचा आहे त्या ठिकाणी तर स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर फॉर्म करायचा आहे. तर अशा कंडिशनमध्ये बघा की 0 हा कधीही फर्स्ट प्लेसवर येणार नाही. मग आता काय होतं की 0ला जर आपण सोडलं तर 7 आणि 3 हे आपल्याजवळ 2च नंबर आहे. मग काय करायचं 7 आणि 3 मध्ये असणारा जो स्मॉल नंबर आहे त्याला काय करायचं फर्स्ट पोझिशनवर ठेवायचं. म्हणजे सगळ्यात स्मॉल नंबर कोणता असेल त्या ठिकाणी 7 आणि 3चा विचार केला तर 3. म्हणजे बघा फर्स्ट पोझिशनवर कोण येणार त्या ठिकाणी 3. आणि काय होते बघा जे आपल्याला 5 डिजिट नंबर आपल्याला फ्रेम करायचा आणि गिवन डिजिट जर 3 असेल तर जो सगळ्यात ग्रेटेस्ट नंबर असतो त्याला काय करायचं त्या ठिकाणी लास्ट प्लेसवर ठेवायचं. आणि मग काय होतात की हे रिमेनिंग जे काय आहे त्या ठिकाणी बिटवीन 3 प्लेसेस आहे याला आपण कशाने फिलअप करू 0नी. तर 0 0 0. मग विद्यार्थी मित्रांनो हे ऑप्शनमध्ये आहे का तर फर्स्ट ऑप्शन आहे का नाही, सेकंड ऑप्शन आहे का नाही, थर्ड ऑप्शन आहे का नाही. म्हणजे या प्रश्नाचं जे आपलं काय आहे त्या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ते ऑप्शन नंबर 4. या पद्धतीचे क्वेश्चन कसे फ्रेम करायचे याची ट्रिक्स आणि याचे रूल्स आपण ऑलरेडी बघितलेला आहे. तर काय करायचं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो या प्रकारे अरेंज करायचं आहे. जर आपल्याला काय केलं आहे स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर म्हटलेला आहे म्हणून मी या पद्धतीने लिहिलेलं आहे.
जर आपल्याला ग्रेटेस्ट नंबर फॉर्म करा म्हटलं असतं तर आपल्याला काय करावं लागलं असतं, ग्रेटर नंबरला रिपीट फॉर्ममध्ये काय करावं लागलं असतं, त्या ठिकाणी लिहावं लागलं असतं. म्हणजे त्या प्रकारचा क्वेश्चन पण मी समजावून सांगते. सध्याला बघा तुम्हाला काय करायचं, या टाईपचा क्वेश्चन नीट समजून घ्यायचा आहे. म्हणजे स्मॉलेस्ट जर असेल तर या प्रकारे त्याची अरेंजमेंट करायची, जेव्हा त्याच्यामध्ये काय असेल, 0 इन्क्लुडेड असेल तेव्हा. हा क्वेश्चन तुम्हाला समजलेला असेल. बघा आपण काय करू, या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. हा जो क्वेश्चन नंबर काय आहे त्या ठिकाणी 7th आहे. तर क्वेश्चन नंबर 7th मध्ये बघा काय दिलेलं आहे आपल्याला. काय म्हणत आहे की विच इज द ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर फॉर्म बाय युजिंग ईच ऑफ द डिजिट 6, 8, 3 and 5 ॲट लिस्ट वन्स. आता बघा आपल्याजवळ दिलेले जे नंबर आहे ते कोणते आहे त्या ठिकाणी 6, 8, 3 आणि 5. म्हणजे हे आपल्याला काय केलेलं आहे, 4 डिजिट्स गिवन आहे. आणि आपल्याला काय म्हटलेलं आहे बघा, जे डिजिट आपल्याला दिलेले आहे त्याच्यापासून आपल्याला काय करायचं आहे, ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर काय करायचं आहे, फॉर्म करायचा आहे. आता 5 डिजिट नंबर म्हटलं तर टोटल बघा किती प्लेसेस असणार, 1, 2, 3, 4 आणि 5. आता या कंडिशनमध्ये बघा कधी कधी काय होतं, थोडंफार कन्फ्युजन क्रिएट होतं. कन्फ्युजन का बरं, कारण दिलेले असतात आपल्याला 4 डिजिट आणि करायचं काय आहे तर ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर फॉर्म करायचा आहे. मग आपल्याला थोडंसं कन्फ्युजन वाटते, अरे दिलेले तर 4 नंबर आहे आणि मग ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर कसा काय फ्रेम करायचा. बघा कंडिशन काय आहे की सगळे नंबर एकदा वापरायचे, पण तुम्ही काय करू शकता, जर मोर दॅन काय करायचं आपल्याला 5 डिजिट नंबर जर फ्रेम करायचे तर तुम्ही काय करू शकता, नंबर रिपीट्समध्ये यूज करू शकता. तर करायचं काय बघा की आपल्याला ज्यावेळेला ग्रेटेस्ट म्हटलेलं आहे तर ग्रेटेस्ट म्हटल्यानंतर आपल्याला काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा इथे जो आहे नंबर काय करायचं, सगळ्यात ग्रेटेस्ट नंबर पहिल्यांदा चूज करायचा. कारण ज्यावेळेला आपण ग्रेटेस्ट नंबर फॉर्म करतो तर नंबरला आपल्याला काय करावं लागते, त्या ठिकाणी बिगर टू काय करतो आपण त्या ठिकाणी स्मॉलर या फॉर्ममध्ये अरेंज करतो. आता या ठिकाणी बिगर टू स्मॉलर ज्या वेळेला अरेंज करत आहोत काय होते, सगळ्यात जो बिगर नंबर आहे तो किती आहे, 8. मग आपण काय केलं, या ठिकाणी 8 लिहिलेलं आहे. आता काय होतंय बघा की टोटल आपल्याला रिमेनिंग काय करायचे, 4 जे प्लेसेस आहे त्याला फिलअप करायचं आहे. अशा कंडिशनमध्ये काय करायचं की ज्या वेळेला आपल्याला 5 डिजिट ग्रेटेस्ट नंबर बनवायचा आहे आणि जर आपल्याला 4 डिजिट दिलेला असेल तर जो ग्रेटेस्ट डिजिट असतो बघा त्याला रिपीटमध्ये लिहायचं. म्हणजे हा इथे 8 आहे, परत मी काय करणार या ठिकाणी 8 लिहिणार आणि त्याच्यानंतर मला बिगर टू स्मॉलर द्यायचा. ते 8 नंतर असणारा स्मॉल नंबर कोणता, 6. त्याच्यानंतर येणारा नंबर कोणता आहे, 5 आणि लास्ट जो नंबर आहे तो कोणता येईल या ठिकाणी 3. मग बघा हे ऑप्शनमध्ये दिसत आहे का, तर मग फर्स्ट ऑप्शन नाही. सेकंड ऑप्शन 8, 8, 5, 6, 3 हे पण नाही. म्हणजे आपलं बघा या ठिकाणी आलेलं जे आन्सर आहे ते कुठे आहे, त्या ठिकाणी ऑप्शन नंबर 3 मध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात येत असेल बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी काय केलेलं आहे तुम्हाला, तर वेगवेगळ्या टॉपिकवर वेगवेगळे क्वेश्चन्स प्रोव्हाइड केलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा हा टॉपिक तुम्हाला जास्तीत जास्त आणि चांगल्यात चांगल्या पद्धतीने काय व्हावा समजावा या हेतूने काय केलेलं आहे, जे प्रॅक्टिस क्वेश्चन्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करत आहे ते डिफरंट पॅटर्नचे काय केलेलं आहे, प्रोव्हाइड केलेलं आहे. तुम्ही या क्वेश्चनचा काय करायचं, नीट व्यवस्थित अभ्यास करायचा आणि आम्ही काय करू या टॉपिकवर तुम्हाला एक्स्ट्रा प्रॅक्टिस क्वेश्चन प्रोव्हाइड करू. तर मी जे सांगितलेले ट्रिक्स आहे किंवा मी जे सांगितलेले रूल्स आहे किंवा मी ज्या प्रकारे हे क्वेश्चन सॉल्व्ह केले तर त्या पद्धतीने तुम्ही उरलेले जे काही क्वेश्चन्स मी प्रोव्हाइड करणार ते काय करायचे, सॉल्व्ह करून बघायचे. म्हणजे हा टॉपिक बघा तुमचा क्लिअर होऊन जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो मला असं वाटतं की मी ज्या पद्धतीने तुम्हाला हा टॉपिक समजावून सांगितलेला आहे तुमचा जर टॉपिक लक्षात आलेला असेल तर आपल्याला काय करायचं आहे, या प्रॅक्टिस म्हणजे हा जो टॉपिक आहे याचं व्यवस्थित प्रॅक्टिस करायची आहे आणि एक्झाममध्ये येणारे या टॉपिकवरचे जे क्वेश्चन आहे ते काय करायचे त्या ठिकाणी व्यवस्थित सॉल्व्ह करायचे आहे. तर आज मी इथेच थांबते. आपण काय करू त्या ठिकाणी नेक्स्ट टॉपिक नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.